आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. इराण अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असल्याचे सांगत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पेट्रोल डिझेल दरवाढ, काटकसरीचे आवाहन आणि कांद्याच्या घसरलेल्या दरांवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. वाढत्या महागाईसाठी केवळ राज्य किंवा केंद्र सरकारला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधत देशातील परिस्थितीवर राजकारण करण्याऐवजी जागतिक घडामोडी समजून घेण्याची गरज असल्याचे म्हटले. इराण अमेरिका तणावाचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होत असून त्याचा फटका भारतालाही बसत असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. कांद्याच्या घसरलेल्या दरांबाबतही विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एकदा विचारलं पाहिजे की अमेरिकेचे जे पेट्रोलचे दर आहेत त्या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर किती टक्क्यांनी वाढले. आज सगळ्याच जग हतबल झालेलं आहे. काही भारत देश असा नाही आहे. तरी आपण सातत्याने आदरणीय प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या देशाला इंधन पुरवठा अविरतपणे सुरू ठेवला. आपण काही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे जे दर आहेत ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता विरोधकांना दुसरं कामच नाही ना. आता सगळ्या बाजूने निवडणूक, राज्याच्या निवडणुकीत ते तोंडावर आपटलेले आहे. आता आपला अपयश झाकण्यासाठी मला वाटतं असे बेछूट आरोप करतायत. पण जगाच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता काही निर्णय सरकारला घ्यावेच लागतील असं माझं मत आहे. सगळ्या आखाती राष्ट्राच्या युद्धामुळे निर्यातीला एवढी बंदी आलेली आहे. आज सरकारने कुठली निर्यात बंदी ठेवलेली नाही आहे. आज पूर्णतः खुला मार्केट आहे. पण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोजचा जो विचार केला आपण तर सगळी जगाचे अर्थकारण त्या एका स्टेटवर थांबलेलं आहे. पेट्रोलचे दर असतील, डिझेल दर असतील किंवा भाजीपाल्या किंवा जो काही फळांचा निर्यात असेल. आज आपल्याकडे मुंबई बंदरामध्ये JNPT पोर्टमध्ये किती शेतीमाल पडून राहिलेला, आंबा असेल किंवा भाजीपाला किंवा कांदा असेल. आता आपण त्यांना तो कांदा खराब होतोय किंवा तो त्यासाठी सुद्धा सरकारने काढून द्यायचा निर्णय केलेला आहे. आता मला वाटतं कांद्याचे भाव दर कोसळी चिंतेची बाब आहे. सरकार निश्चितपणे त्या संदर्भात काही विचार करेल. परंतु आज निर्यात बंदी नसतानाही मला वाटतं केवळ या सगळ्या आखाती राष्ट्रांच्या युद्धामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला आता आपल्या सगळ्यांना सामोरे जावं लागेल. आता हा सगळा लबाजमान नगर बोलवायचा आहे, 300-400 गाड्या अधिकाऱ्याच्या येणार. स्वाभाविकपणे असे जर काही निर्णय आपण करत राहिलो तर मोठी बचत होईल. या सगळ्या इराण अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी जी स्थिती आहे यासाठी आपला देश सज्ज आहे असं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी देशाला आश्वासित केलेलंच आहे. जसं सरकार काही पुढाकार घेतं तसं मला वाटतं जनतेने सुद्धा आता कधीतरी मग गाड्या जास्त दाखवायच्या किंवा काय झालं की त्यावर टीका सुरू होते. मला वाटतं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आज ज्या पद्धतीने राष्ट्र ज्या परिस्थितीतून पुढे चाललंय हे बंधनं किंवा मंत्र्यांनी स्वतःवर घालून घ्यायची ते तर मंत्र्यांचं कर्तव्यच आहे. परंतु जनतेने सुद्धा मला वाटतं आजच्या या परिस्थितीचा विचार करता हे सगळे जे सोहळे आहेत याला कुठेतरी आता काटकसर करून खर्चाची, त्यातून इंधनाची बचत होईल, पैशाची बचत होईल. येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्याच कुटुंबाला मदत होणार आहे बचतीची. त्या निमित्तानं माझं सर्वांना आव्हान आहे की आपण या सगळ्या उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता आपण शासनाला सहकार्य करावं. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.